सर्व गोष्टींवर लक्ष जे आहे ते बारकाईने ठेवलं जातं। साहजिकच आपण जर पाहिलं तर या कंट्रोल रूम ची सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूया। प्रत्येक ठिकाणची ही सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते। रात्रभर बीएमसी हे सगळे स्टाफ जो आहे तो या कंट्रोल रूम मधून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणचे सगळे माहिती जी आहे ते जमा करण्याचं काम कंट्रोल रूम करत असतं आणि त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचली की नाही याची माहिती सुद्धा या कंट्रोल रूम मधून घेतली जाते। रात्रभर या कंट्रोल रूम मध्ये आपण जर पाहिलं तर सगळं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। रात्रभर हे सगळे कर्मचारी जे आहे ते काम करतायत। कंट्रोल रूम मधून सगळी माहिती जी आहे ते मुंबई शहरातल्या सगळ्या प्रत्येक ठिकाणची या ठिकाणी जमा होत असते। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ट्रॅफिक जाम झालेले आहे, कुठे वेगळी घटना घडलेली आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती या सगळ्या मोठ्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो। मुंबईत ठिकठिकाणी अशा पद्धतीने सीसीटीव्ही जे आहे ते मुंबई पोलीस असतील किंवा महापालिकेने लावलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी माहिती जी आहे या ठिकाणी जमा होते। रात्रभर बीएमसी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करतायत आणि साहजिकच कुठली घटना जर घडली तर या ठिकाणी पहिली माहिती जमा होते आणि त्यानंतर यंत्रणा जी आहे ती कार्यरत या ठिकाणी केली जाते आणि त्यासाठी या कंट्रोल रूमचा उपयोग जो आहे तो मुंबई महापालिकेकडून केला जातोय। रात्रभर हे सगळे कर्मचारी या ठिकाणी काम करतात। मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो रात्रभर झालेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी साचण्याचा प्रकार सुद्धा झाला होता, परंतु बीएमसीने अनेक ठिकाणी पंप लावलेले आहेत। या पंपाद्वारे पाणीचा उपसा करून बऱ्याच ठिकाणी वाहतूक जी आहे की कशा पद्धतीने मुंबईच्या कानाकोपऱ्यांवर लक्ष जे आहे ते ठेवलं